नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी एकूण 2 प्रकरणे अभ्यासली आणि हे तिसरं प्रकरण आपण अभ्यासत आहोत. पहिलं प्रकरण फायनल अकाउंट, दुसरं प्रकरण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि तिसरं प्रकरण ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. त्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये सुरुवातीला एक प्रॉब्लेम मागील लेक्चरला आपण अभ्यासला. आता हा दुसरा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. सुरुवातीला बघा या ठिकाणी बॅलन्स शीट तुम्हाला दिलेला आहे. एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट हे तयार करायचं आहे. ॲडजस्टमेंट कोणकोणत्या आहेत त्या आपण बघू, त्याचे इफेक्ट बघू आणि मग त्याचे टिकमार्क कसे करायचे ते सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा सुरुवातीला आशा म्हणजे ऑन 1 एप्रिल 2018 आशा ॲडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स, म्हणजे मिसेस आशाने ॲडमिशन घेतलेलं आहे. बघा पहिलं ॲडजस्टमेंट, आशा शुड ब्रिंग ₹30,000 ॲज कॅपिटल, म्हणजे आशाचं कॅपिटल 30,000 आहे. अँड गुडविल ₹15,000 इन कॅश, म्हणजे आशाने कॅपिटल आणि गुडविल आणलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला पहिल्या प्रॉब्लेमला पण अभ्यासलं. आता आज पण लक्ष द्या व्यवस्थित. आशाने कॅपिटल 30,000 आणलं. एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू आशा कॅपिटल अकाउंट, म्हणजे कॅश और बँक बॅलन्स आपला असेट साईडला वाढणार आहे आणि आशा कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक किंवा बाय कॅश आपण लिहिणार आहोत. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि असेटला कॅश वाढवणार आहोत. त्यानंतर गुडविल आणलेलं आहे 15,000 इन कॅश. आता गुडविलमध्ये सुद्धा गुडविल 15,000 आणलं. एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, म्हणजे कॅश आली म्हणून असेट साईडला कॅश आपण वाढवणार आहोत आणि गुडविलची रक्कम आपण या ठिकाणी गुडविल अकाउंट जर तयार केलं तर गुडविलच्या डेबिटला टू कॅश आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनरला ते गुडविल आपल्याला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे सिम्पल इफेक्ट आहे का, कॅशचा बॅलन्स वाढवा आणि पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल जुन्या पार्टनरला ते देऊन टाका. बघा त्यानंतर ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा. ए प्रोव्हिजन ऑफ 1% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजे डेटरवरती 1% RDD आहे. आता आपल्याला याचे इफेक्ट आहे का, डेटर्स आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. त्यातनं RDD 1% लेस करणार आहोत आणि RDDचा दुसरा इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू RDD काय 1% जी काय रक्कम येईल ती 1% काढण्यासाठी शेवटचे 2 शून्य आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी हाईड करायचे आहेत, झाकायचे आहेत. मग 1% रक्कम निघणार आहे. तिसरी ॲडजस्टमेंट बघा. लँड अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएट बाय 20%. तर लँड अँड बिल्डिंग 20% वाढली तर लँड अँड बिल्डिंग आपण असेटला लिहिणार आहोत. त्यामध्ये 20% रक्कम ॲड करायची आहे आणि 20% वाढलेली रक्कम आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. अशा प्रकारे बिल्डिंगमध्ये ॲड करा आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहा. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे. स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 10%, म्हणजे स्टॉक आणि मशिनरी आपण असेट साईडला लिहिणार आहोत. त्यातनं 10% रक्कम लेस करायची आहे आणि दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. स्टॉक अँड मशिनरी, म्हणजे स्टॉक आणि मशिनरीमधून 10% लेस करा रक्कम आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवा. तर या पद्धतीने या 4 ॲडजस्टमेंट आहेत. प्रत्येक ॲडजस्टमेंट म्हणजे
डेटर्सला खून करा, बिल्डिंगला खून करा, स्टॉकला या ठिकाणी खून करून घ्यायची आणि मशिनरीला खून करून घ्यायची. ते आकडे त्या ठिकाणी टाकून घ्या, म्हणजे प्रत्येक ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व करता येईल. आता आपण या ठिकाणी खाली आपल्याला सांगितलं आहे रिव्हॅल्युएशन प्रिपेअर करणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म हे आपल्याला ओपन करायला सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने आपण ते तयार करून घ्यायचं आहे. आता एक एक पॉईंट आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे. बघा, सुरुवातीला द बॅलन्स शीट ऑफ पद्मा अँड कुमेत who share profit and loss ratio 3:2, म्हणजे आजचा रेशो आपल्याला दिलेला आहे 3:2, म्हणजे 3+2 5, म्हणजे लिहिताना आपल्याला 3/5 आणि 2/5 लिहावं लागणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे 5 रुपये नफा झाला तर पहिल्या पार्टनरला 3 रुपये आणि दुसऱ्या पार्टनरला 2 रुपये, त्यासाठी 3+2 5 या पद्धतीने लक्षात घ्या. त्यानंतर पुढं या ठिकाणी आपल्याला आता बॅलन्स शीट दिलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2018, म्हणजे 31 मार्च इयर एंड आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे 18चं दिलेलं आहे. आणि नवीन पार्टनरला आपण 1 एप्रिलला घेतो आहे, म्हणजे 1 दिवस पुढं जातो आहे. वर्ष तेच, या ठिकाणी तारीख बदलते फक्त, लक्षात घ्या. म्हणून ओल्ड पार्टनरला जो काय प्रॉफिट आणि लॉस असेल तो ओल्ड पार्टनरलाच आपण वाटणार आहोत. 31 मार्च दिलेला आहे म्हणून. आता सुरुवातीला लॅबिलिटी साईडला जे काय पॉईंट दिलेले आहेत ते आपण ट्रान्सफर एक करून घेऊ आणि नंतर मग ॲसेट साईडचं पोस्टिंग करू. चला तर मग या ठिकाणी सुरुवातीला बघू. कॅपिटल त्या ठिकाणी पद्मा 45,000 आणि कुमेत 36,000. आता हे कॅपिटल आपण पार्टनरच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि पद्माच्या कॉलमला पद्माचं, कुमेतच्या कॉलमला कुमेतचं, आशाला डॅश येणार आहे. नवीन पार्टनर आशा आहे. बघा, या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल जे काय आपलं आहे ते सुरुवातीला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन पद्माला 45,000, कुमेदला 36,000, आशाला डॅश येणार आहे. पहिलं अक्षर घेतलेलं आहे पद्मा, कुमेद, आशा आणि कॉलम 0 खाली 3 घेतलेले आहेत. 45,000, 36,000, नीट लक्ष द्या व्यवस्थित, आशाला डॅश. अशा प्रकारे आपण कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी पार्टनरच्या क्रेडिटला पाठवलेला आहे. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की तो पण जनरल रिझर्व 7,500. आता हे जनरल रिझर्व आपल्याला पार्टनरला म्हणजे पद्मा आणि कुमेदला त्यांच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांच्या रेशोमध्ये वाटायचं आहे. मग हे जनरल रिझर्व पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व पद्मा आणि कुमेद. मग हे 7,500ला या ठिकाणी 7,500ला आपण 5ने भागलं की लक्षात घ्या भागाकार येतोय आपला तो या ठिकाणी 5×1=5 बघा, आणि वरती येतोय साधारण 15×5=75, म्हणजे 1,500 येतोय भागाकार. मग हा 1,500 गुणिले 3, 1,500 गुणिले 3 पहिल्या पार्टनरला येणार आहे 4.5 आणि दुसऱ्या पार्टनरला म्हणजे पद्माला येणार 4.5 आणि कुमेदला येणार आहे 3,000. तर या पद्धतीने बघा, पार्टनरच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व पद्माला 4,500 आणि कुमेदला 3,000 हे रेशोमध्ये डिवाईड केलं आपण. 3:2 रेशो आहे. 3+2 5ने भागलं 1,500 भागाकार येतोय. 1,500 गुणिले 3 4,500 आणि 1,500 गुणिले 2 3,000. आशाला ते मिळणार नाही, ती न्यू पार्टनर आहे म्हणून. आता त्यानंतर पुढं आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी पुढच्या लॅबिलिटी दिलेल्या आहेत. त्या तिन्ही लॅबिलिटी आहेत बघा. क्रेडिटर 37,500 आहे असं बॅलन्स शीटला, न्यू बॅलन्स शीटला लॅबिलिटी साईडला क्रेडिटर लिहायचं 37,500. त्यानंतर बिल्स पेबल
30,000 आहे असं आपण लॅबिलिटी साईडला दाखवायचं आहे. हे लॅबिलिटीला ट्रान्सफर करायचे. आणि बँक लोन 48,000 रुपये हे सुद्धा बँक लोन आपण डायरेक्ट लॅबिलिटीला लिहायचे. म्हणजे क्रेडिटर, बिल्स पेबल आणि बँक लोन लॅबिलिटी साईडला आपल्याला दाखवायचं आहे. बघा या ठिकाणी लक्ष द्या. क्रेडिटर 37,500, बँक लोन 48,000 आणि बिल्स पेबल 30,000. डायरेक्ट लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे 1 एप्रिल 2018ला. म्हणजे ज्या थर्ड पार्टी लॅबिलिटी आहेत त्या लॅबिलिटीला लिहून टाकायच्या आहेत. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहून टाकायचे. आता त्यानंतर हे झालं लॅबिलिटी साईडचं पोस्टिंग. आता आपल्याला ॲसेट साईडचं पोस्टिंग या ठिकाणी विचारात घ्यायचे. बिल्डिंग 45,000. आता बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या. बिल्डिंग 45,000 रुपये ॲसेटला आपण लिहिणार आहोत. आणि त्या बिल्डिंगवरती बघा ॲडजस्टमेंट, तिसरी ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंग ॲप्रिसिएट 20%. म्हणजे बिल्डिंग 45,000 आहे ती 20% वाढली. म्हणजे 45,000ची बिल्डिंग या ठिकाणी लक्ष द्या. आता आपण बिल्डिंग ॲसेटला लिहिणार आहोत. इथं बघा बिल्डिंग 45,000 रुपये, 10% 4,500, तर 20% 4,500 प्लस 4,500 9,000. म्हणजे 45,000 प्लस ॲड ॲप्रिसिएट 20%, 45 अधिक 9 या ठिकाणी 54,000. आणि हेच 9,000 रुपये ॲड केलेलं, वाढलेलं, ॲप्रिसिएट झालेलं रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग 9,000 रुपये. म्हणजे पहिल्यांदा 9,000 रुपये ॲड करून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला दाखवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढची ॲसेट बघा, मशनरी 15,000 मशनरी या ठिकाणी आणि स्टॉक 36,000. मुद्दाम पुढच्या दोन ॲसेट घेतोय मी. मशनरी आणि स्टॉक ॲसेटला घ्यायचं आहे. ती मशनरी आणि स्टॉक या ठिकाणी डेप्रिसिएट रिड्यूस झालेले आहे 10%, लेस करून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. बघा मशनरी आणि स्टॉकवरती ॲडजस्टमेंट या ठिकाणी 34 आहे म्हणून एकत्रित घेतलं. स्टॉक आणि मशनरी 10% लेस झालेले आहे. मग स्टॉक मशनरी या ठिकाणी आपण ॲसेटला दाखवायचं आहे. लक्ष द्या. इथं सुरुवातीला मशनरी 15,000, त्याच्यात 10% बघा 10,000 1,500, बाहेर 13,500. स्टॉक 36,000, त्याच्या 10% 3,600. 36,000तनं 3,600 गेले, आउटर येणारे 32,400. आणि हा मशनरी आणि स्टॉक दोन्ही आपण लेस केलेलं 1,500 आणि 3,600 रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला आपण दाखवणार आहोत. लक्षात घ्या. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला या ठिकाणी टू स्टॉक 3,600 आणि टू मशनरी 1,500. म्हणजे स्टॉक मशनरी लेस करून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला या ठिकाणी दाखवायचं आहे लेस केलेलं. ॲसेटच्या किमती कमी झाल्या की रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, आणि जर वाढल्या तर क्रेडिटला दाखवायच्या आहेत. बिल्डिंग वाढली म्हणून आपण क्रेडिटला दाखवली. मशनरी स्टॉक लेस झाला म्हणून डेबिट साईडला दाखवला. तर या पद्धतीने ही झाली आपली या ठिकाणी ॲडजस्टमेंट आणि इफेक्ट. आता पुढची ॲसेट आपल्याला दिलेली आहे. म्हणजे बिल्डिंग झालं, मशनरी झालं, स्टॉक झालं. आता फर्निचर बघा 14,100. हे फर्निचरवर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट फर्निचर या ठिकाणी ॲसेट साईडला बाहेरच्या कॉलमला, आउटर कॉलमला लिहायचं आहे. फर्निचर 14,500 ते डायरेक्ट आउटरला दाखवायचे. फर्निचर 14,500 आपण परत बघूच. आता पुढं दिलेलं आहे डेटर. आता डेटर 60,000 रुपये, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 1% RDD दाखवलेलं आहे. प्रोव्हिजन तरतूद करा 1%ची. म्हणजे 60,000चे 2 शून्य झाकले की 600 रुपये राहतात. म्हणजे 600 रुपये RDD आहे, लक्षात घ्या. मग हे 600 रुपये डेटरमधनं लेस करून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. बघा तर या ठिकाणी सुरुवातीला फर्निचर
फर्निचर बघा 14,100 दिलेलं आहे. आणि त्यानंतर डेटर्स, सनरी डेटर्स 60,000, त्यातनं 1% 600 रुपये लेस करा, बाहेर येईल 59,400. म्हणजे फर्निचर 1400 आउटरला, डेटर 60,000, त्यातनं लेस RDD 1% येतं आहे 600 रुपये. 60,000तनं 600 गेले 59,400. आणि हे 600 रुपये रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला बघा, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला या ठिकाणी RDD 600 रुपये. म्हणजे डेटरमधनं RDD लेस करा आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवा. अशा प्रकारे ही झाली RDDची ॲडजस्टमेंट. फर्निचरवर काय ॲडजस्टमेंट नव्हती, ती डायरेक्ट आउटरला घेतलेली आहे. आता महत्त्वाचं या ठिकाणी 2 पॉईंट. बिल्स रिसिवेबल 11,400 डायरेक्ट असेटला आउटर कॉलमला दाखवायचं आहे. आणि बँक बॅलन्स 22,500 हा बँक बॅलन्ससुद्धा ॲसेट साईडलाच दाखवायचा आहे, परंतु कंसामध्ये लिहा बँक बॅलन्स 22,500. कारण आशाने कॅपिटल आणलं, बँक बॅलन्स वाढणार आहे. आशाने गुडविल आणलं, बँक बॅलन्स वाढणार आहे. म्हणून बँक बॅलन्स ॲसेटला इनर कॉलमला कंसातल्या. आणि बिल्स रिसिवेबल 11,400 डायरेक्ट आउटर कॉलमला दाखवायचं आहे. बघा या ठिकाणी बिल्स रिसिवेबल 11,400 डायरेक्ट आउटर कॉलमला. आता बँक बॅलन्स बघा इनरला इथं 22,500 प्लस आता कॅपिटलची आणि गुडविलची रक्कम आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे. तर या पद्धतीने आपण सगळ्या ॲसेट साईडला पाठवलेल्या आहेत. आता राहिलेल्या ज्या काय ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट आपण त्याचे इफेक्ट व्यवस्थित बघू. बॅलन्स शीट 2,04,000 टॅली झालेलं आपल्याला दिलेलं आहे 31 मार्च 18चं. आता एक ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, ऑन 1 एप्रिल 2018 आशा ॲडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. खालील टर्मनुसार आशाने ॲडमिशन घेतलेलं आहे. आता पहिली त्यामध्ये ॲडजस्टमेंट बघा, आशा शुड ब्रिंग ₹30,000 ॲज कॅपिटल. म्हणजे आशाने 30,000 रुपये कॅपिटल आणलं. मग त्याची एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट, किंवा या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट. आता आपल्याला बँक बॅलन्स दिलेला आहे, मग बँक अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट. मग या ठिकाणी बँकेचा बॅलन्स असेटला वाढणार आहे आणि आशाच्या क्रेडिटला बाय बँक 30,000 आपण लिहिलेलं आहेत. बघा या ठिकाणी असेटला जाऊ आपण. असेटला ये बघा, सुरुवातीला बँक बॅलन्स 22,500 होता, प्लस आता 30,000 रुपये आणले आशाने कॅपिटलचे, म्हणून बँक बॅलन्स वाढलेला आहे. प्लस ते 15,000 गुडविलचे ते पुढं आहे, ते पण आपण ॲड करून अशी आउटरला कॉलम रक्कम येणार आहे 67,500. बघा 30,000 रुपये ॲड केलं आणि या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश किंवा बाय बँक आशाच्या कॉलमला 30,000 रुपये. 30,000 रुपये कॅपिटल आणलं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक लिहू शकता तुम्ही. आणि आशाच्या कॉलमला 30,000 रुपये लिहायचं आहे. त्यांनी एंट्रीज होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू आशा कॅपिटल. मग आशाच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक आणि बँक बॅलन्स असेटला वाढवायचा आहे. तर या पद्धतीने ही झालं. आशाने आपल्याला या ठिकाणी कॅपिटल आणलं. आता त्याच पद्धतीने आशाने गुडविल पण आणलेलं आहे 15,000 इन कॅश. मग त्याची एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट किंवा कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग बँकेचा बॅलन्स असेट साईडला 15,000 वाढवायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट आपण गुडविल अकाउंटला करणार आहोत, पण या ठिकाणी गुडविल अकाउंट तयार केलेलं नाही. तर डायरेक्ट दुसरा इफेक्ट आपण तेच आणलेलं गुडविल जुन्या पार्टनरला वाटलं आहे, म्हणून गुडविल टू ओल्ड पार्टनर. म्हणून गुडविल टू ओल्ड पार्टनर म्हणजे या ठिकाणी जुन्या पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल दाखवलेला आहे. बघा तुम्ही सुरुवातीला 15,000 रुपये बँकेचा बॅलन्स वाढणार आहे. बघा बँक बॅलन्स सुरुवातीला 22,500 ओरिजिनल प्लस 30,000 रुपये कॅपिटल आणलं, प्लस आता 15,000 रुपये गुडविल आणलं. अशी तिन्ही रकमेची टोटल आउटरला येणार आहे 67,500.
म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंट तयार केलं नाही त्यामुळे आपण येण्याला रक्कम दाखवलेल्या आहेत. बघा बँक बॅलन्स 22,500 प्लस 30,000 रुपये कॅपिटलचे प्लस 15,000 रुपये गुडविलचे, अशा प्रकारे 67,500 बँकेचा बॅलन्स आपण डायरेक्ट ॲसेट साईडला दाखवलेला आहे. आता हेच 15,000 रुपये आपल्याला पार्टनरच्या क्रेडिटला या ठिकाणी त्यांच्या रेशोमध्ये वाटायचे आहेत. आता 15,000 भागिले 3:2 रेशो आहे, 3 अधिक 2 5, 15,000 भागिले 5, 5 एके 5, 5 त्रिक 15, म्हणजे 3,000 आलं. मग 3,000 गुणिले 3, मग या ठिकाणी बघा पद्माला 3,000 गुणिले 3, 3 त्रिक 9 येणार पद्माच्या कॉलमला बाय गुडविल, आणि 3,000 गुणिले 2 हे कुमेदला 3 दुने 6,000 रुपये येणार. आशाने आणले त्यामुळं आशाला गुडविल द्यायचं नाही. आशाने ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामुळं गुडविल वाटताना 3:2 रेशोमध्ये आपण वाटलेलं आहे. जुन्या पार्टनरला दोघांना रेशोमध्ये बाय गुडविल अकाउंट, पद्माला 3 त्रिक 9 आणि कुमेदला 3 दुने 6, 9,000 आणि 6,000 रुपये गुडविल आपण त्यांना त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आशाने पहिल्यांदा कॅपिटल आणलं, एंट्री येणार आहे कॅश टू कॅपिटल, आणि गुडविल आणलं कॅश टू गुडविल. ॲसेट साईडला कॅश और बँक बॅलन्स वाढवणार आहे आणि ते गुडविल वाटलं तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर, मग ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल येणार आणि पद्माला 9,000 आणि कुमेदला 6,000 रुपये. अशा प्रकारे गुडविल 3:2 रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर हे झालं पहिली आपली ॲडजस्टमेंट. बाकीच्या ॲडजस्टमेंट पण आपण अभ्यासलेले आहेत. परत एकदा ऐका. प्रोव्हिजन ऑफ 1% इज टू बी क्रिएट ऑन सन्ड्री डेटर. डेटरवर RDD 1% होतं, डेटरमधनं RDD लेस केलं आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टाकलं. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंग ॲप्रिसिएट 20%. बिल्डिंग आपण ॲसेटला घेतलेली आहे, 20% रक्कम त्याच्यात ॲड केलेली आहे. आणि दुसरा इफेक्ट म्हणजे बिल्डिंगमध्ये ॲड आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार आहोत बाय बिल्डिंग. बिल्डिंगमध्ये ॲड करा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 10%. म्हणजे स्टॉक आणि मशिनरी ॲसेट साईडला घ्यायचं आहे, त्यातनं 10% रक्कम लेस करायची आहे आणि ती लेस केलेली रक्कम रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवायची आहे. स्टॉक आणि मशिनरी लेस करा आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवा. तर या पद्धतीने या 4 ॲडजस्टमेंट आणि त्याचे इफेक्ट. आता आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज कसं करायचं ते एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD 600 रुपये 1% केलेलं, स्टॉक 3,600, मशिनरी 1,500 आणि बाय बिल्डिंग 9,000. तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची टोटल या ठिकाणी 600 प्लस 3,600 4200 आणि प्लस 1,500. तर 4200 प्लस 1500 5,700, 5,700 डेबिट साईडची टोटल इथे आपली या ठिकाणी बघा. डेबिटची टोटल इथे 5,700 आणि क्रेडिट साईडची टोटल बघा बाय बिल्डिंग 9,000. म्हणजे ज्या साईडची टोटल मोठी आहे त्यातनं लहान टोटल लेस करा, म्हणजे क्रेडिटमधनं डेबिट साईड लेस करा. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटचे 9,000 तेच डेबिटला घेतले 9,000. आता या 9,000तनं हे 5,700 लेस करायचे आहेत, आपल्याला लक्षात घ्या. 9,000तनं 5,700 गेले, या ठिकाणी 300 आणि ह्याच्याला 300 म्हणजे 3,300 रुपये फरक आला. त्याला नाव टू प्रॉफिट 3,300 लक्षात घ्या. टू प्रॉफिट 3,300 येतोय, हाच प्रॉफिट लक्षात घ्या. टू प्रॉफिट 3,300. आता हा प्रॉफिट आपल्याला 3:2 म्हणजे 3 अधिक 2 बरोबर 5 म्हणजे 3/5 2/5 या रेशोमध्ये आपल्याला वाटायचं आहे.
म्हणजे 3300 गुणिले 3 भागिले 5 तो येतोय पद्माला 1980 प्रॉफिट येतोय. प्लस मग कुमेदला बघा 3300 गुणिले 2 भागिले 5 तर कुमेदला येतोय 1320. या दोघांची टोटल आउटरला 3300. म्हणजे आपण 3300 रुपये कसं डिस्ट्रीब्यूट केलं, 3300ला 5ने भागा 3ने गुणा, परत 3300ला 5ने भागा 2ने गुणा, जो काय येईल तो या ठिकाणी आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला आहे आणि दोघांची टोटल आउटरला 3300. म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्रॉफिट पद्मा 1980, कुमेद 1320 आणि ह्या दोघांची टोटल आउटरला 3300. म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्रॉफिट, मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू पार्टनर. बघा आता रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला पद्मा आणि कुमेद, तर त्यांच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन म्हणजे या ठिकाणी बघा प्रॉफिट झालेला आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला पार्टनर, मग पार्टनरच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन 1980 आणि 1320. आशाला डॅश. आशा नवीन पार्टनर आहे, 1 एप्रिल ॲडमिशन घेतलं आहे, आपण 31 मार्च कामकाज बघतोय, म्हणून आशा पार्टनरला डॅश येणार आहे. अशा प्रकारे रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 1980 आणि 1320. तर या पद्धतीने रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला पार्टनर आणि पार्टनरच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट हा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. आणि पहिल्या प्रॉब्लेमला आपण लॉस दाखवला, तो लॉस डेबिट साईडला आपण दाखवला होता. पण या प्रॉब्लेमला दुसऱ्या प्रॉब्लेमला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट झालेला आहे, तो प्रॉफिट आपण या ठिकाणी पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 1980 आणि 1320. तर या पद्धतीने हा प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला दाखवलेला आहे. आता आपल्याला पार्टनर कॅपिटल क्लोज करायचं आहे. सुरुवातीला बघा या ठिकाणी आशाच्या कॉलमची टोटल किती ती बघा. आशाच्या क्रेडिट साईडची टोटल आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर आशाच्या क्रेडिटची टोटल या ठिकाणी आशाच्या क्रेडिटची टोटल 30,000. तीच टोटल आपण डेबिटला घेतली 30,000 आणि आशाच्याच कॉलमला वरती वजा करायला काय नाही, तीच रक्कम 30,000 टाकली. अशीच आता कुमेदची टोटल 36,000, 3,000, 6,000, 1320 ही टोटल येते कुमेदची 46,320. म्हणजे तीच टोटल डेबिटला घेतली आपण 46,320 कुमेदची मधल्या पार्टनरची आणि वरती वजा करायला काही नाही, मग त्यालाच वरती रक्कम तेवढी आहे तेवढी सर्व रक्कम लिहायची 46,320. आता पद्माच्या क्रेडिटची टोटल बघा 45,000, 4,500, 9,000 आणि 1,980. पद्माच्या क्रेडिटची टोटल 60,480. तीच टोटल आपण डेबिटला घेतलेली आहे 60,480 आणि पद्माची सुद्धा वरती वजा करायला काही नाही, त्यामुळं तीच रक्कम वरती येणार आहे पद्माची 60,480. तर या प्रकारे पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटची टोटल आपण डेबिटला लिहिली, डेबिटला वरती वजा करायला काहीच नाही, तीच रक्कम आपण वरती लिहिली आणि जो काय वरती फरक आलेला आहे त्या तिन्ही रकमेला टायटल द्यायचं आहे, फरकाला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन. म्हणजे पद्माची 60,480, कुमेदची 46,320 आणि आशाची 30,000. तर या प्रकारे जो हा फरक आलेला आहे तो फरक महत्त्वाचा आहे आणि तोच फरक आपल्याला या ठिकाणी लॅबिलिटी साईडला कॅरी डाऊन केलेला बॅलन्स कॅपिटल आहे तिघांचं, पण तेच कॅपिटल आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. बघा तुम्ही, म्हणजे आपण रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट पार्टनरच्या क्रेडिटला दाखवला दोघांना, पद्मा आणि कुमेदला, आशाला डॅश येणार आहे. आणि आता तिघांचा फरक आला ते पार्टनरचं कॅपिटल आहे
या ठिकाणी आपण लायबिलिटी साईडला बघा कॅपिटल दाखवणार आहोत. बघा लायबिलिटी साईडला तुम्ही बघू शकताय, इथं मुद्दाम तसं ठेवलेलं आहे. पद्माचं 60,480 बघा लायबिलिटी साईडला कॅपिटल पद्मा 60,480. या ठिकाणी मधल्या पार्टनरचं कुमेदचं 46,320, कुमेद 46,320 आणि आशाचं 30,000, आशाचं 30,000. तर या प्रकारे आपल्याला पार्टनरचं कॅपिटल आपण या ठिकाणी लायबिलिटी साईडला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट पार्टनरच्या क्रेडिटला आणि पार्टनरचं कॅपिटल आपण लायबिलिटी साईडला तिन्ही पार्टनरचं दाखवलेलं आहे. त्यानंतर लायबिलिटी साईडला बघा सनरी क्रेडिटर 37,500, बँक लोन 48,000 आणि बिल्स पेबल 30,000. अशा प्रकारे ही लायबिलिटी साईड आपली झालेली आहे. पार्टनरचं कॅपिटल आतमध्ये मग आउटरला तिघांची टोटल 1,36,800 येते. डायरेक्ट तुम्ही बाहेर दाखवलं तरी चालतं किंवा इनला लिहून आउटरला टोटल घेतली तरी बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण बॅलन्स शीट पूर्णच व्यवस्थित बघू. म्हणजे तिन्ही पार्टनरच्या कॅपिटलची टोटल 1,36,800, क्रेडिटर 37,500, बँक लोन 48,000 आणि बिल्स पेबल 30,000. आता असेट साईडला बघू. हे बॅलन्स शीट 1 एप्रिल 2018चं 1/4/18चं. असेटला बघू फर्निचर डायरेक्ट बाहेर 14,100, डेटरमधनं 1% रक्कम 60,000 600 गेले, 59,400. बिल्डिंग 20% वाढली, 45,000मध्ये 9,000 रुपये ॲड केले, 54,000. मशनरी 10% लेस झाली, 15,000तनं 1,500 गेले, 1 शून्य दाखला की 10% राहतात, 1,500 गेले बाहेर, 13,500. स्टॉक 36,000 आहे, त्यातनं 10% वजा केले, 3,600 गेले, बाहेर येणारे 32,400. बिल्स रिसिवेबल डायरेक्ट आउटरला 11,400 आणि शेवटी बँक बॅलन्स आपला 67,500 येतोय. पहिला बँक बॅलन्स 22,500 प्लस 30,000 रुपये कॅपिटल प्लस 15,000 रुपये गुडविल, तिघांची टोटल येणार आहे 67,500. तर या प्रकारे ॲसेट साईडचे सुद्धा आपण पॉईंट अभ्यासलेले आहेत. आता या ठिकाणी टोटल लायबिलिटीच्या चारही अमाऊंटची टोटल इथे आपली 2,52,300. म्हणजे लायबिलिटीची टोटल 2,52,300 तेवढीच टोटल आपली ॲसेटची आली पाहिजे. ॲसेटची सुद्धा एकूण या ठिकाणी 7 पॉईंटची टोटल इथे आपली 2,52,300. म्हणजे ज्यावेळी तुमचं न्यू बॅलन्स शीट 1 एप्रिल 18चं बॅलन्स शीट ज्यावेळी तुमचं हे टॅली होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला आणि 10 मार्कला हा प्रॉब्लेम येतो. तर या पद्धतीने लायबिलिटीची टोटल 2,52,300 तेवढीच ॲसेटची सुद्धा टोटल इथे आपली 2,52,300. तर या प्रकारे अशा प्रकारे हा ॲडमिशनचा प्रॉब्लेम सेकंड नंबरचा आपण व्यवस्थितरित्या सॉल्व केलेला आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही या ठिकाणी शंका असतील तर तुम्ही बिनधास्त विचारा आणि क्लास कमेंटमध्ये तुमच्या शंका या ठिकाणी विचारत चला. प्रॉब्लेम समजला असेल तर समजते किंवा काही शंका असतील तर शंका या ठिकाणी विचारा. त्या पद्धतीने आपल्याला त्या सॉल्व करता येतील. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरला पुढील लेक्चरला आपण पुढचा प्रॉब्लेम व्यवस्थित अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तुम्ही हा प्रॉब्लेम लिहून तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे, थोडासा बदल केलेला आहे. प्रॉब्लेम लिहा व्यवस्थित आणि या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टरच्या नोट्स पण दिलेल्या आहेत अकाउंटच्या, त्या पण व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉब्लेम प्लस ॲन्सर अशा प्रकारे क्लिअर करा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबवत आहोत. धन्यवाद.